राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष माजी समाज कल्याण सभापती तथा मोहम्मद इसाक पटेल मेमोरियल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुनीर पटेल साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात जवळा बाजार या ठिकाणी साजरा करण्यात आला। सोंडा आणि तपोवन परिसरातील विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना चालना देण्यासाठी सामान्य ज्ञान आणि संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन ही यावेळी करण्यात आले होते। त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा विकास व्हावा या उद्देशाने भव्य राज्यस्तरीय शालेय समूह नृत्य स्पर्धेचे आणि व्हॉलीबॉलच्या सामन्यांचे आयोजनही करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोहम्मद इसाक पटेल मेमोरियल एज्युकेशन सोसायटीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि निराधार महिला आणि पुरुषांचा सन्मान सोहळा पार पडला। या कार्यक्रमासाठी माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित सर्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। सामाजिक म्हणजेच जे शेतकरी आहेत, जे स्वतःच्या जीवावर 5-6 एकर पूर्ण वर्ष काढतात आणि स्वतः शेतात मेहनत करतात, अशांचा सत्कार मी गेल्या वेळेस ठेवला होता। अनेक असे उपक्रम गेल्या वेळेस ठेवले होते आणि शैक्षणिक क्षेत्रातले सुद्धा उपक्रम गेल्या वेळेस ठेवले होते। यावर्षी सुद्धा आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये मग वेगवेगळे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम हे आम्ही सगळ्या शाळेमध्ये घेतलेले आहेत आणि ह्याला धरूनच जे निराधार जे बाया आणि पुरुष आहेत, ज्यांना निराधारच्या पगारी चालू आहे, शासनाने जे त्यांना निराधार ठेवून त्यांना पगारी देतात, अशांना आम्ही एक त्यांचा सत्कार करून त्यांना मोटिवेट केलंय की त्यांना म्हणजे या जगण्यामध्ये त्यांना आर्थिक थोडंसं सहारा दिलाय आम्ही। त्याच पद्धतीने जे पाताळी कामगार आहेत, जे काम करतात, पोते उचलण्याचं काम करतात, रोजंदारीचं काम करतात, अशा माणसाचा सुद्धा सत्कार करून त्यांना सुद्धा थोडंसं सन्मानाने जगण्याचं हे करून दिलेलं आहे। हे ह्याच पद्धतीचे सगळे कार्यक्रम आम्ही करतो। शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना मी बघितलं असेल, वाढदिवसाचे मी राजकीय माणूस असल्यामुळे फार जागी मला या वाढदिवसाच्या सत्काराला बोलवलं होतं, परंतु मी ते नाकारले। त्यांची सॉरी, त्यांना माफी मागून नाकारले। परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये मला आगरसोंडा इथं बोलविलं, जिल्हा परिषदच्या शाळेवर मी तिथं गेलो। तिथं आम्ही पुष्टे येतात त्या पुष्ट्याचं वाटप केले। जे वर्षभरचे जे आम्ही कॅलेंडर काढतो ते कॅलेंडरचं वाटप केले आणि बसण्यासाठी जे गावोगावी देवस्थानाच्या जागी, सार्वजनिक ठिकाणी जागी जे म्हातारे माणसं बसतात, तिथं बसण्यासाठी एक साधन आम्ही करून दिलेले। ह्या पद्धतीचं मग आगरसोंडा असो, तपोवन असो, जवळा बाजार असो, या पद्धतीच आम्ही केलंय। आणि आज जे परीक्षा घेतल्या गेलेल्या आहेत ते सगळे जिल्हा परिषदच्या शाळा असोत की खाजगी शाळा असोत, सगळ्या शाळेमध्ये परीक्षा घेऊन आज इथं सर्व विद्यार्थ्यांना जे पहिलं, दुसरं, तिसरं प्रत्येक जागी आले त्यांना बक्षीसचं काम केलंय। आणि ह्याच पद्धतीचं सर्व आम्ही वाढदिवसानिमित्त काम हे शैक्षणिक क्षेत्रात जे आहेत तेच करत असतो। म्हणून यापुढे सुद्धा आम्ही शैक्षणिक क्षेत्रामधलेच काम करणार आहोत वाढदिवसाच्या निमित्त, आणि तसंच आम्ही 5-7 वर्षापासून करत आलेलो आहोत। पुढे सुद्धा असंच करू आणि शैक्षणिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रामध्येच काम करू। तर आधीच्या राजकारणामध्ये जे खरंच उपाशी राहतात, ज्यांना अन्न बरोबर भेटत नाही, त्यांना घरचे लोक काही सांभाळू शकत नाहीत, अशा माणसांना निराधारच्या योजना चालू केलेल्या आहेत। आणि तुम्ही आता ते विषय काढलेत म्हणून सांगतो, मी 1980 पासून गणेशराव दुधगावकर वसमत विधानसभेमध्ये मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी माझी नियुक्ती निराधार सदस्य म्हणून केली होती। तेव्हापासून निलेशराव जाधव ते 95 पर्यंत मी त्या कमिटीवर काम केलेलं आहे। इकडचे 3-4 सर्कल हे माझ्याकडेच होते
मीच ते सगळे चेक करून ते निराधाराला पगारी चालू करत होतो, म्हणून मला ते माहित आहे की हे खरोखरच निराधाराची काय परिस्थिती असते, म्हणून त्यांना मदत करण्याचं मी काम केलंय. तुम्ही लाडक्या बहिणीच्या बाबतीत सांगितलं, लाडक्या बहिणीची ती योजना जी आहे ती योजना जे उद्देश असते ते उद्देश धरून शासनाने काढलेली नाही, तर मतासाठी ती योजना काढलेली आहे. आणि मतासाठी जी योजना काढल्या जाते ते योजना चालतील किंवा शासन चालवेल हे कशावरून सांगता येते, कारण मत दिलं योजना खतम झाली, ते असं माझं मत आहे. तुम्ही पहिलं राजकारण हे तत्वाचं होतं. पहिलं राजकारणामध्ये मतदान द्यायचं हे काम कोणी केलं आणि सार्वजनिक काम, शैक्षणिक काम, ह्या कामावर, गावातले काम, या कामावर अवलंबून मतदान होत होतं. परंतु आता मतदान कसं व्हायलंय हे मलाही सांगायला काही गरज नाही, परंतु सांगायची काहीच आवश्यकता नाही, सगळ्याला माहित आहे. कोण किती भाव काढले याच्यावर मतदान होत आहे. आणि त्या पद्धतीने मग भाव काढल्यावर मतदान झाल्यानंतर आमच्या सरकारला मतदान कोण देईल? आज आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एकही खातं सुद्धा उघडलेलं नाही. आज जे पक्ष सामाजिक काम आमच्यासारखे त्या पक्षात कार्यकर्ते आहेत, त्यांनी 40-45 वर्ष आजच्या आम्ही वाढदिवसानिमित्त करायलोत असे कामं आम्ही केलेले आहेत. गावाची सुधारणा, या विभागाची सुधारणा केलेली आहेत. परंतु आजची परिस्थिती तशी नाही. काही दिवस ही परिस्थिती निश्चितपणे अशी राहणार आहे. नेमकं कारण हेच आहे की जे आजचं जे मतदान होत आहे, आजचं जे सरकार आहे, हे सगळं मतदारांना लालूच देऊन मतदान घेतल्या चाललंय. जे म्हणजे कोणत्याही गोष्टीचं तत्व नाही. कोणावर आरोप तुम्ही भ्रष्टाचाराचे करता आणि त्यांनाच जवळ घेऊन त्यांनाच मोठमोठे पद देऊन त्यांनाच बसवितात. ही जी पद्धत आहे हे चुकीची पद्धत आहे. आता हे अशी पद्धत किती दिवस चालेल हे काय सांगताय? आता सध्या आता फक्त आताची सरकार एकच निकष लावते की निवडून कसे येतील आणि त्यांचं मत आपल्याला कसं भेटेल. ते मग किती गुंड आहे, ते काय त्याची परिस्थिती आहे ते कोणी बघायला तयार नाही. फक्त निवडून येतो का, पैसे त्याच्यापाशी आहे का, हेच निकष लावल्या जातो. या पक्षामध्ये निष्ठावान सध्या पक्षावर निष्ठावंत कार्यकर्ते जे निष्ठावंत आहेत, जे सार्वजनिक काम, जे तत्वानं वागतात, त्यांनी वागायलाच पाहिजे. आज न उद्या लोकांच्याही लक्षात येईल ही गोष्ट आणि आज न उद्या दिवस पलटतील हे म्हणायला काहीच हरकत नाही. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.